आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि हा दुसरा दिवस गाजला तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून। जवळपास आखाडाच झाला होता। आधी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा सपाचे नेते अबू असीम आझमी यांनी उपस्थित केला आणि त्या पाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही गाजला। विरोधकांनी सरकारची पुरेपूर कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर सत्ताधाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे बोट दाखवत आता केंद्राकडे चला असा आग्रह धरला आणि पहिली री कायम ठेवली। त्यामुळे आजचा दुसरा दिवस हिवाळी अधिवेशनाचा गाजला तो आरक्षणाच्या मुद्द्यावरून। ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले आणि परस्परांना कोंडीत पकडण्याची कोणतीही संधी ना सत्ताधाऱ्यांनी सोडली ना विरोधकांनी। आणि आता थेट जाऊयात विधान भवनाच्या परिसरात। तिथे आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटातल्या आमदारांशी याच आखाड्याच्या अर्थात आरक्षणाच्या मुद्द्यावरून बातचीत केली। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस सुद्धा अनेक अर्थी वादळी ठरलेला आहे। खरं तर वादाला सुरुवात ही विधान भवनांच्या पायऱ्यावरूनच झाली। नेहमीप्रमाणे विरोधकांनी आज पायऱ्यांवरच आंदोलनाला सुरुवात केली, परंतु त्यानंतर सभागृहामध्ये सुद्धा आज अनेक वादाचे मुद्दे उपस्थित झाले। त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मुस्लिम आरक्षणाचा। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर अमीन पटेल आहेत, रईस शेख आहेत आणि आज या दोन्ही पक्षांच्या वतीनं म्हणजे काँग्रेस असेल किंवा समाजवादी पक्ष असेल या दोन्ही पक्षांच्या वतीनं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला। समाजवादीचे रईस शेख आणि अमीन पटेल यांच्याकडनं आपण या संपूर्ण मुद्द्यावर जाणून घेणार आहोत, परंतु मी सुरुवात करते अमीन पटेल यांच्यापासून, कारण आज त्यांना बोलण्याची संधी दिली नाही त्यामुळे ते थोडेसे नाराज होते। खरं तर तुम्हाला तुमची मतं मांडायची होती, परंतु सभागृहात कदाचित वेळेअभावी तुम्हाला बोलू दिलं गेलं नाही। मंत्री महोदयांनी जेव्हा तुम्ही हे मुद्दे मांडले त्यावेळेला मंत्री महोदयांनी असं उत्तर दिलं नवाब मलिक यांनी की धर्माच्या त्यांचं असं म्हणणं होतं की 50% जास्तीचं आरक्षण देता येत नाही, जोपर्यंत केंद्र सरकार ही आरक्षण मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत हे काही देणं शक्य नाही। म्हणजे पुन्हा एकदा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत हात वरती केले गेले किंवा केंद्राकडे बोट दाखवलं गेलं असं आपल्याला बघायला मिळतंय। नाही, ह्याच्यामध्ये काय आम्ही एकदम स्पष्ट सांगतो की आम्हाला धर्माच्या नावावर आरक्षण नको। मी अमीन पटेल आहेत, मी सक्षम आहे, मला आरक्षण नको। रईस एक सक्षम आहे, त्याला आरक्षण नको। नवाब मलिक सक्षम आहे, नको। जे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे। आणि मी नाही सांगतो, ते वारंवार मी सांगतो की अनेक कमिटीने स्पष्ट केलेलं आहे की त्यांना आरक्षण दिले पाहिजे, त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणलं पाहिजे। तेच आमची डिमांड आहे, तेच आम्ही म्हणतो। आज नवाब मलिकने जे सांगितले आहेत की 50% आरक्षण द्यावर आपण जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्ट आहे। साधारण जे लोक आहेत त्यांना एज्युकेशन पाहिजे, जे बॅकवर्ड आहे, ज्यांच्याकडे नोकरी नाही त्यांना नोकरी पाहिजे। मी या किंवा रईस या कोण जाऊन त्यांना हे नाही सांगणार की सुप्रीम कोर्टचा आदेश आहे 50% आरक्षण। ते सांगतात की आम्हाला जे दिले होते आम्हाला पुन्हा द्या तुम्ही। तो आम्हाला म्हणणं असं आहे की जे काही कानूनी आहेत ते गव्हर्नमेंट सॉल्व करावं। राणे समितीने तुम्ही सांगताय की मराठा समाज आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजातले काही वर्ग जे आहेत त्यांना सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे असं मान्य केलं होतं आणि त्यांना आरक्षण देण्यात यावं असं सुद्धा म्हटलेलं होतं। नक्की पण जर मग त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं, विशेषतः आपण जर बघितलं तर शिक्षणामध्ये आणि इतर बाबतीमध्ये जसं आरक्षण दिलं गेलं तसं मुस्लिम समाजाला का दिलं गेलं नाही? मुस्लिम समाज आपला आवाज लावून धरण्यामध्ये कमी पडला का? जसे मराठ्यांनी मोर्चे काढले लाखोचे तसे मुस्लिम समुदायाने काढले नाही म्हणून मुस्लिम समुदायावर अन्याय होतोय का? असं नाही। मुस्लिम समाजाचा 2014 पासून आजपर्यंत आत्तापर्यंत जी आमची आवाज आहे तेच आवाज आहेत आजपर्यंत आत्तापर्यंत ते चालू आहेत। आमचं म्हणणं हेच आहेत की तुम्ही मराठाला आरक्षण दिले, तुम्ही त्याच्यावर ते आयोग नेमला, त्यांनी शिफारस केली, तुम्ही मुस्लिमसाठी तो नेमायची गरज नाही, कारण की सगळ्यांनी सांगितलेलं आहे। इथे मोठी कमिटीने तुम्हाला सांगितलं आहे की त्यांना आरक्षण दिले पाहिजे। तो तुम्ही कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा, कुठे जायचं जा, तुम्ही त्यांना सांगा की मुंबई हायकोर्टने हे मान्यता दिली होती, हे गरजेचं आहे, नोकरीमध्ये नंतर देऊया,
कमीत कमीत एज्युकेशनला तो द्या, लोकांना एज्युकेशन ते द्या. ज्यांच्याकडे फीज नाही, ज्यांच्याकडे एज्युकेशनमध्ये संधी नाही, त्यांना जे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे त्यांना द्या ना. काय त्याच्यामध्ये काय होणार? तुम्ही एक कमिटी गठून करून लोकांना निर्णय घ्या. नक्की. समाजवादीचे रईस शेख सुद्धा आपल्याबरोबर आज त्यांनीच खरं तर फलक घेऊन ते विंगेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना त्याच्यापासून रोखण्यात आलेलं आहे. आज काय तुमचं नेमकं म्हणणं होतं? आणि सातत्यानं मुस्लिम आरक्षणाचा विषय निघाला की कुठलाही पक्ष असो किंवा कुठलाही सत्ताधारी असो तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं आपल्याला वाटतं? नाही, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मागणी करता किंवा एखादा पक्ष विरोधी पक्षमध्ये असला किंवा सत्तेत नसला तर तुम्ही मागणी करा ना. आता जे काँग्रेसचे अमीन पटेल साहेब आहेत, आमचे सिनियर आहेत, ते म्हणतात की आमची मागणी आहे, आपण सत्तेमध्ये आहोत, तुमचा असा कोणताही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये किंवा सदनमध्ये नाही आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे बाहेर बोलतात ते वेगळं आहे, सदनामध्ये जिथे न्याय द्यायचा आपल्याला आहे ते तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचा कोणताही हे प्रयत्न नाही आहे. आणि नवाब मलिक साहेब जे आज बोललेत की 50% कॅप आहे, माझा एक साधा प्रश्न आहे. मराठा आरक्षणमध्ये आपण काय केलं आहे? आरक्षणमध्ये आपण एक क्लॉज घेतला आहे की 50वर जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस दाखवून ते मागणी करतो आहे. मुस्लिम आरक्षणमध्ये तुमची ती भूमिका नाही आहे. मुस्लिम आरक्षणला तुम्ही काय सांगतात की 50वर जाऊ शकत नाही. मराठा आरक्षणमध्ये काय तुम्ही सांगतात आम्हाला 50% वर जाऊ द्या. तर ही सरकार एक्सपोज झालेली आहे. काँग्रेस NCPने जी मतं घेण्यासाठी जी लोकांना वादा केलेला आहे की भाई मुस्लिमांना आरक्षण मिळेल, तो झालेला नाही. आणि आज आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिलं तर लोक आम्हाला विचारतात, तर आज जे आम्ही केलं ते लास्ट रिसॉर्ट म्हणून झालेलं आहे. आम्ही वेलमध्ये आलो आणि ही मागणी केलेली आहे. आज मला असं वाटतं आहे की काँग्रेस NCPच्या जे धोरण आहे फक्त मागणी करायची, द्यायचं नाही, तो धोरण एक्सपोज झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता काँग्रेस NCP आत्ता जागून जे प्रयत्न मराठा आरक्षणासाठी केलेला आहे तेच प्रयत्न मुस्लिम आरक्षणासाठी करायची गरज आहे असं मला वाटतं आहे. आपण रईसजी, तुम्ही खरं तर सरकारला पाठिंबा दिलेला आहे, असं असताना सरकार सातत्यानं तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे का? यापूर्वी भाजपचं गव्हर्नमेंट होतं, जसं अमीन पटेल साहेब सांगत होते की त्या सरकारनेही दुर्लक्ष केलं आणि आता तर खरं तर हे तुमच्या मित्रपक्षांचं किंवा तुम्ही ज्यांना समर्थन देता अशा पक्षांचं सरकार आहे, मग हेही दुर्लक्ष करतात. खरं तर मंत्रीसुद्धा नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री हे सुद्धा तुमच्याच समाजाचे आहेत, ते सुद्धा दुर्लक्ष करतात. नाही, बघा आमचं समर्थन कशासाठी आहे? BJPला बाहेर ठेवण्यासाठी आहे. पण आम्ही समर्थन दिला म्हणजे तुमचे जेही धोरण असतील, तुम्ही काय अन्याय करतील त्याच्यासोबत आम्ही राहणार नाही, आम्ही राहणार नाही. आमचं स्पष्ट मत काय आहे? तुमचा घोषणापत्र, तुमचे जे काही वादे आहेत वोटसाठी ते त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणालात की 5% रिझर्वेशन मुसलमान समाजाला देणार आपण. त्यावेळी का तुम्ही सांगितलं? त्यावेळी तुम्हाला वाटलं नव्हता की धर्मावर आपण आरक्षण देऊ शकत नाही? आणि माझा तर एक सोपा प्रश्न आहे, मराठा आरक्षणासाठी तुम्ही मीटिंग्स घेतात, CM मीटिंग घेतात, वेगवेगळे प्रयोग तुम्ही करतात, तुमचा ॲफिडेविट बघा ना मराठा आरक्षणासाठी काय आहे. तुम्ही एक स्पष्ट तुम्ही जो मार्ग कॉन्स्टिट्यूशनने दिला आहे तर तुम्हाला 50वर जायचं आहे तर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस दाखवा, तो मार्ग घेतला आहे ना. मुस्लिमांसाठी काय नाही, का नाही? मुस्लिमांसाठी का नाही? आणि ही उदासीनता का? नवाब मलिकांचं आज वक्तव्य बघा तुम्ही, थेट त्यांनी सांगितलं की होऊ शकत नाही. तर ही भूमिका का? अनेक पक्षांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मुस्लिमांना आरक्षण देऊ असं म्हटलेलं होतं आणि विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला होता, त्याच्यामध्ये मुस्लिम आरक्षण हा विषय नव्हता का? नक्की होता. नवाब मलिक साहेबांनी वरच्या हाऊसमध्ये आश्वासन पण दिले होते 1 वर्ष अगोदर, 1.5 वर्ष अगोदर की आम्ही जे मुस्लिम आरक्षण आहेत 5% हे देणार आहोत. आज रईस एक अभ्यासू नगरसेवक होता, एक आमदार आहेत, त्यांची चूक आहे. हे चूक आहेत की आम्ही असं नाहीत की आमच्या पार्टीमध्ये की किंवा काँग्रेसचा दुर्लक्ष आहेत. आमची काँग्रेस पक्षाची आणि आम्ही मुस्लिम आमदारांची आणि नॉन मुस्लिम आमदारांची हे मागणी आहे की महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम 5% आरक्षण ते दिलेच पाहिजे. त्याची आमची मागणी नाहीत, ही आमचा डिमांड नाहीत, ही आमच्या जाहीरनामामध्ये आहे, ते इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. काँग्रेसचं तेवढं प्रभाव पडत नाही आहे इतर 2 पक्षांवर. ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये काही दुमत नाहीत. नवाब मलिकने एकदा वरच्या हाऊसमध्ये आश्वासन दिले, मंत्रीने आश्वासन दिले मतलब की गव्हर्नमेंटने आश्वासन दिले, ते आश्वासन पूर्ण करायला पाहिजे, लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ने आधी नवाब मलिकने काही स्टेटमेंट दिले, हे स्टेटमेंट माझं स्टेटमेंट आहे, माझ्या पक्षाचं स्टेटमेंट आहे, गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट आहे. पण आम्ही आज त्यांचा स्टेटमेंटच्या नंतर मध्ये आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर बोलणी झाली आहेत. आम्ही बसून हे आरक्षण कसं देऊ शकतात नाही लवकर कसं देऊ शकतात त्याच्यावर काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहेत आणि ते त्याच्यासाठी कोणातरी असे भांडलेलं असेल तर आम्ही भांडू. पण रईसजी 2 वर्ष झालेले आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल किंवा मॅनिफेस्टोमध्ये असेल, तुम्हाला वाटतं की हे सरकार त्यांचं कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत तरी तुम्हाला मुस्लिम आरक्षण देऊ शकेल? ज्यांनी इतक्या वर्षात दिलं नाही ते आता देतील असं वाटतंय का? माझे सिनियर सहकारी आहेत, त्यांच्या अभिनंदन करतोय की त्यांची एक भूमिका क्लिअर आहे. पण माझा एक सोपा प्रश्न आहे की जेव्हा तुमची भूमिका एवढी स्पष्ट आहे तर तुम्ही आणा ना, प्रस्ताव आणा कॅबिनेटमध्ये, तुमचे मंत्री आहेत तिथे, रेझोल्युशन आणा. तेच एक मार्ग आहे. आणि आश्वासन यांनी आता आठवण मला दिली आहे. मला नियम माहीत नाही आहे की परिषदमध्ये एखादा आश्वासन दिला तर तो आपण आश्वासन समितीकडे घेऊ शकतो की नाही. एक सदस्य म्हणून मी घेणार पण आहे. माझं म्हणणं आहे की मागणी पुढे जाऊन एक सत्ताधारी पक्ष बनवून तुम्ही एक रेझोल्युशन कॅबिनेटमध्ये आणा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आम्ही तर कॅबिनेटमध्ये नाही आहेत, तुम्ही शुभेच्छाच देऊ शकतात. सत्तामध्ये आपण आहात, आपले मंत्री आहेत आणि एक नाही तुमचे, मला असं वाटतं आपले मुस्लिम मंत्री पण तिथे आहेत. त्यांना सांगा कॅबिनेटमध्ये रेझोल्युशन. बघा प्रॅक्टिसमध्ये तुम्ही काय करता तर तो लोक आता बघणार आहेत. घोषणाबाजी, आमची डिमांड, आमचं असं ते विपक्षमध्ये किंवा आमच्या साऱ्या पक्षाला सोपतंय की आम्ही सत्तामध्ये नाही होत. सत्तेमध्ये होणाऱ्यांना सत्ता दाखवून लोकांना न्याय देण्याची गरज आहे. मी सन्माननीय अमीन पटेल साहेबांना सांगेन की ते बसणार आहेत आपल्या वरिष्ठांसोबत, तर तुम्ही आता घेऊन बसणार तुम्हाला बोलवणार, तर तुम्ही एक रेझोल्युशन आणा. कारण तुमच्याकडे आम्हाला उमेद आहे, आम्हाला वाटतंय की तुम्ही इमानदारीने मेहनत करतील, हे आमची मत आहे. मुस्लिम आरक्षणाबरोबरच आपल्याला ओबीसी आरक्षणाबद्दल सुद्धा यांचे मतं जाणून घ्यायचे. ओबीसींचं राजकीय आरक्षण सध्या या निवडणुकांमध्ये 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ज्याचं आता मतदान पण झालेलं आहे त्यांना ते मिळालेलं नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांना आपण खरं तर मिनी विधानसभा म्हणतो ते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये होऊ घातलेलं आहे. त्यातही ते मिळेल की नाही याची काही शाश्वती नाही आहे. किती मोठा फरक पडणार आहे हे आरक्षण जाण्यामुळे? आरक्षण गव्हर्नमेंट लई गंभीर आहे याच्यामध्ये. आपल्याला पण माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आलेला, आपला त्याला आदर केला पाहिजे. पण ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्यावर महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करतात की कसं आपण त्यांना आरक्षण देऊ शकतात, कसं फिट करू शकतात, त्याच्यासाठी ते प्रयत्न चालू आहे ना. मला नक्की खात्री आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसच्या सगळी टीम बसून त्याच्यामध्ये मार्ग काढेल. अमीनजी, परंतु मराठा समाजाचं आरक्षण या सरकारनं घालवलं, ओबीसी समाजाचं आरक्षण या सरकारने घालवलं आणि मुस्लिमांना अजून आरक्षण दिलेलं नाही. चुकीचा बोलतात, घालवले नाहीत. सरकार मराठाला, सरकार ओबीसीला, सरकार मायनॉरिटीला ते आरक्षण जे द्यायचं आहे त्याच्या जे लिगल टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आज मराठाचं आरक्षण तो केले होते. आता सुप्रीम कोर्टने, आज सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय त्याच्याबद्दल आमचा काय हस्तक्षेप चालणार नाही. पण जे आलात पण ते त्याला एक ठेवून आपण कशा पुढे जाऊ शकतात, काय मार्ग काढू शकतात. सरकार त्याच्यामध्ये लई गंभीर आहे ओबीसी आरक्षणासाठी, राजकीय आरक्षण आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यावर लवकर मंत्रिमंडळ निर्णय घेईल. प्रकाशजी, ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षणाचा, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खेळखंडोबा झाला तो आपण सगळ्यांनीच बघितलाय. काय वाटतं, काय मार्ग निघेल का हे असंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत भिजत घोंगडं राहील? नाही, मार्ग निघेल तर त्याच्यामध्ये कोण म्हणजे ऑब्स्टॅकल आहे आता तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. मग केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असूनसुद्धा मग त्या ठिकाणी उठसूट कोणी येते आणि कोर्टात चाललं जाते. कुठले आता त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात ते जळगावचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी चालला गेला. काही गरज नव्हती. हे जे संसद असो किंवा मग
विधानभवन असो किंवा मग कुठलेही जे व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणी लेजिस्लेचर नुसार जनतेच्या हिताचे आउटडेटेड कायदे त्या ठिकाणी बदलत असतात. तर कोर्टात जाणे हा काही पर्याय नाही. आणि आज पार्लमेंटला एवढे अधिकार आहे म्हणजे संपूर्ण पार्लमेंट, मी किंवा एक राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा एक उपराष्ट्रपती नाही, तर एंटायर 543 लोकांचं जे संसद आहे त्या संसदेला कुठलाही निर्णय केव्हाही करता येते. जसे तुम्ही कृषी कायदे त्या ठिकाणी विना मागणी मंजूर केले होते ते त्यांना वापस घ्यावं लागले. तर संसदेत फार मोठी ताकद आहे. आता हा ओबीसीचा प्रश्न आला. ओबीसीचा प्रश्न आल्याबरोबर जर सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी जजमेंट दिलेलं असेल की आम्ही त्यांना 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी जाऊ देणार नाही, तर असं काही भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही ओळीमध्ये, कुठल्याही लाईनमध्ये किंवा कुठल्याही आर्टिकलमध्ये हे लिहिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग जसं केंद्र सरकारने म्हटलं, VP सिंगांनी म्हटलं की आम्ही मंडल आयोगाच्या शिफारसी ज्या आहेत त्या आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि संपूर्ण राज्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. म्हणून ओबीसीची जी आरक्षणाची मर्यादा वगैरे त्यावेळेस नव्हती. म्हणजे हे जाणून कुठेतरी भिजत घोंगडं टाकलं. आणि पवारसाहेबांनी आपल्या 31 राज्यामध्ये महाराष्ट्राचं पुरोगामी राज्य आहे की त्यांनी ओबीसीच्या लोकांना त्या ठिकाणी आरक्षण देऊन टाकलं. अनेक रक्तपात किंवा त्या रक्तरंजित आंदोलनं त्या ठिकाणी झाले. आणि ते हे आंदोलनं कोण करतो ते तुम्हाला मला माहीत आहे. म्हणून आता जो आरक्षणाचा ओबीसीचा तिढा आहे त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांनी माननीय पवारसाहेबांच्या किंवा असे जे मातब्बर नेते त्यांच्यासोबत चर्चा करून हा मार्ग काढला पाहिजे की काहीतरी हे 52% ओबीसीचा जो निकाल आहे हा निकाली काढला पाहिजे किंवा त्यांना आरक्षण राजकीय असो किंवा अन्य आर्थिक असो किंवा दुसऱ्या कुठलेही आरक्षण असो तर ते त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा लवकरात लवकर तिढा सोडला पाहिजे. तर म्हणजे हीच मुस्लिम आरक्षणावर आणि त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सत्ताधाऱ्यांची भूमिका आपण ऐकून घेतलेली आहे. पण आता आपल्याला विरोधकांची भूमिका सुद्धा ऐकून घ्यायची आहे. आपल्याबरोबर आता भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आहे. राहुलजी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सभागृहाच्या बाहेर, विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजे आम्ही आता सत्ताधाऱ्यांशी सुद्धा बोललो. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की सगळा काही दोष केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा दिला नाही आणि म्हणून आज ही वेळ आली आहे. बघा, आपल्या मराठीत एक म्हण आहे की एखादी व्यक्ती झोपलेली असेल तर त्याला उठवता येतं, पण झोपलेलं सोंग करणाऱ्या व्यक्तीला कसं काय उठवणार. महाराष्ट्र शासनाची तीच परिस्थिती आहे, या सरकारची हीच परिस्थिती आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी आरक्षण आपण देऊ शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की 13/12/2019च्या कृष्णमूर्ती जजमेंटनंतर हे स्पष्ट झालं की ट्रिपल टेस्टचा क्रायटेरिया जो सेट केला आहे त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे एम्पिरिकल डेटा हा शासनाने सादर केल्याशिवाय हे आरक्षण प्राप्त होणं अशक्य आहे. ते संपूर्णपणे शासनाला माहिती असतानाही हा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात शासनाने अत्यंत दिरंगाई केली, केअरलेस ॲटिट्यूड ठेवलं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला ह्या आरक्षणापासून वंचित राहायला लागत आहे. त्यामुळे सरकार केवळ दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचं काम करत आहे. सरकार सातत्याने आपली जबाबदारी झटकून तुम्ही काय केलं आणि तुम्ही हे केलं नाहीत एवढ्याच गोष्टी करत आहे. सरकारला ओबीसी समाजाबद्दल कोणतीही काळजी नसल्यामुळे आणि जाणीवपूर्वक ओबीसी समाजाबरोबर अन्याय करायच्या भूमिकेतून सरकार वागत आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार अमीन पटेल आता आपल्याबरोबर होते. ते म्हणत होते की असं नाही आहे की आम्हाला आरक्षण द्यायचं नाही, आम्हाला आरक्षण द्यायचं आहे, परंतु काही कोर्ट केस आल्या आणि सर्वोच्च न्यायालयाचा जर निर्णय आला तर त्यावर आम्ही काय करू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा काल किंवा परवा आलेला नाही आहे. आपला प्रश्न जर मुस्लिम आरक्षणाबद्दलचा असेल तर त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की रिलिजन बेस्ड रिझर्वेशन म्हणजे धर्मावरती बेस्ड रिझर्वेशन हे आपल्या संविधानाच्या जे प्राविधान आहेत त्याच्या विरुद्ध असल्यामुळे ते देणं शक्य नाही आहे. हे सातत्याने आमचं सरकार असताना पण आम्ही सांगितलेलं, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनी त्या लोकांनी सत्तेत येण्यापूर्वी
आमच्याकडनं जी सातत्याने मागणी करत होती आणि ती मागणी पूर्ण करून द्यायचं वचन लोकांना दिलेलं, आज सत्तेत आल्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे आणि ते पण हेच म्हणत आहेत की रिझर्वेशन देण्यासाठी तांत्रिक किंवा संविधानिक अडचण असल्यामुळे देऊ शकत नाही. मग लोकांना फसवण्याचं काम का केलं इतके दिवस? धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर आपण बघत होतो की मुस्लिम आरक्षण असेल किंवा ओबीसींचं राजकीय आरक्षण ह्याच्यावर गदारोळ तर झाला, परंतु पुन्हा एकदा त्यातून निष्पन्न असं काही झालं नाही. उद्या पुन्हा आपण एखाद्या वेगळ्या चर्चेवर भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 लोकमत. त्यामुळे आरक्षणाचा हा आखाडा सभागृहात रंगला आणि उद्याला आणखीन काही मुद्दे सभागृहात चर्चेला येतील. पाहूयात सर्वसामान्यांच्या हिताचे काही महत्त्वाचे निर्णय या हिवाळी अधिवेशनात होतात का ते. तुर्तास इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, महत्त्वाचं, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा.